आपलंही लग्न व्हावं, आपलाही सुखी संसार असावा असं सुधाताईंचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न सत्यातही उतरलं. परंतु म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीला कोणाची ना कोणाची तरी नजर लागते. अगदी तसंच झालं. ऐन तारुण्यात लग्न झालेल्या सुधाताई फक्त वयाच्या 27व्या वर्षीच विधवा झाल्या. खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. ना सासरकडून साथ मिळाली ना माहेरकडून. हाताशी छोटंसं 4 महिन्याचं बाळ घेऊन सुधाताई एकट्याच निघाल्या पोटाची खळगी भरण्यासाठी. सगळ्या संकटांना मात देत खंबीरपणे सुधाताई उभ्या राहिल्या फक्त आपल्या बाळासाठी. अशा प्रकारे दिवस सरत गेले. मुलगा मोठा झाला त्यांचा. त्याचंही लग्न झालं आणि त्याचा संसार सुरू झाला. 60 वर्षाच्या सुधाताई अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एक कणखर विधवा महिला होत्या. आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या सामाजिक कार्यात गुंतलेल्या होत्या. त्यांचा दिनक्रम सकाळ संध्याकाळ फिरणे, योगा, ध्यान या गोष्टीने भरलेला असायचा. दुसरीकडे त्यांची सूनबाई मुक्ता सुशील आणि गंभीर स्वभावाची होती. 27 वर्ष मुक्ता एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. तिचं जग शाळेपासून घर आणि घरापासून शाळेपर्यंतच मर्यादित होतं आणि हाच तिचा रोजचा दिनक्रम बनला होता. 6 वर्षापासून सुधाताईंचा मुलगा म्हणजेच मुक्ताचा नवरा आणि 3 वर्षाची मुलगी पिहू एका भयंकर अपघातात मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेनंतर मुक्ताने स्वतःला पूर्णतः एकाकी करून घेतलं होतं. हसणं बोलणं तर ती कधीच विसरली होती. जग जिंकायला निघालेल्या माणसाला कधीकधी स्वतःच्या दुःखाशी हरावं लागतं, असं काहीचं तिचं आयुष्य झालं होतं. सुधाताईंनी अनेक प्रयत्न केले तरी त्या मुक्ताला या दुःखातून बाहेर काढू शकल्या नाहीत. तिच्या दुःखाचा डोंगर तसाच उभा होता. म्हणूनच 5 वर्षापूर्वी सुधाताई मुंबईहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या होत्या. सुधाताईंच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. सरकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी कोल्हापुरातही घर घेतलं होतं, जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर इथेच राहता येईल. सुधाताईंना कोल्हापुरात राहून आता 5 वर्ष झाली होती. पण मुक्ताच्या वागण्यात आणि तिच्या मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता. जखम भरेल पण त्यावर व्रण आयुष्यभर साथ देतात, हाच तिचा अनुभव होता. तिच्या मनस्थितीत कोणतीही सुधारणा झालेलीच नव्हती. आता सुधाताई या वातावरणामुळे खूपच उदास होऊ लागल्या होत्या. दुःख येत नाही, त्याच्यासोबत एकटेपणाही घेऊन येतं याची जाणीव त्यांना होत होती. एक दिवस आपला एकटेपणा दूर करण्यासाठी सुधाताईंनी मुक्तासमोर घर भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर मुक्ता चिडली आणि म्हणाली, आई, कशाला ही भानगड? आपल्याला काही कमी नाही आहे. मी चांगला जॉब करते, बाबांची पेन्शनही आहे, आपल्याला कोणाची गरज नाही. मुक्ताचे हे बोलणे ऐकून सुधाताई थोड्या शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाल्या, तुला काय करणार मुली? तुला जर या अंधारात जगायची सवय झाली आहे, पण माझा जीव या घरांच्या भिंतीमध्ये गुदमरतोय. एखादा भाडेकरू असेल तर माझं मन रमून जाईल. तू शाळेला निघून जातेस आणि परत आल्यावर स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतेस. मग मी काय दिवसभर या भिंतींशी गप्पा मारायच्या का? सुधाताईंनी पुढं सांगितलं, मी सरिताला सांगितलं. ती म्हणाली होती की एखादा चांगले भाडेकरू बघते. हे ऐकताच मुक्ता अधिक संतापली आणि म्हणाली, मला तर तुमची ती मैत्रीण सरिता काकू अजिबातच आवडत नाही. त्या नेहमी माझ्या डोळ्यात खुपतात, गल्लीभर चाहड्या करत फिरतात. ठीक आहे, जास्त बोलू नकोस. उद्या शाळेमधून येताना ATMमधून पैसे काढून आण आणि खोली व्यवस्थित करता येईल आणि थोडा रंगसुद्धा लावून टाकू त्याला, सुधाताई म्हणाल्या. हे ऐकताच मुक्ता पुन्हा रागाने म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे की खोली भाड्यानेच द्यायची? मग मला विचारायची काय गरज आहे? तुम्हाला जे वाटते ना ते करा, असं म्हणत ती आपल्या खोलीत पुन्हा निघून गेली. मुक्ता गेल्यावर सुधाताई विचार करत पडल्या, या मुलीला काय बरं झालं आहे? प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगवून बसते. तेवढ्यात सरिताताई त्यांच्या शेजारी आनंदाने आल्या आणि म्हणाल्या, सुधा, अगं तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. माझ्या बहिणीच्या मुलाचं इथं ट्रान्सफर झाली आहे. ती मला घर शोधायला सांगत होती, म्हणून मी तुझ्या घराबद्दल सांगितलं आहे. हे माझ्यासाठी किती चांगलं होईल. माझी बहीण आता माझ्याजवळ राहील. सुधाताईंनी उत्सुकतेने विचारलं, अच्छा, कोण कोण आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये?
सरिताताई म्हणाल्या, माझी बहीण, तिचा मुलगा ऋषिकेश आणि एक मुलगी, तिचं लग्न झाले आहे. भाऊजी तर खूप वर्षापूर्वी हृदयविकाराने गेलेत. ऋषिकेशचीही 5 तारखेला जॉईनिंग आहे. त्याआधीच ते लोक इथे शिफ्ट होतील. फक्त 1 आठवडाच राहिला आहे. असं म्हणून सरिताताई घरी निघून गेल्या. 3-4 दिवसांनी बाहेर गोंधळ ऐकून मुक्ता बाल्कनीतून खाली वाकून पाहू लागली. तिला एक लाल टी शर्ट घातलेला माणूस कामगारांना सांगत ट्रकमधले सामान खाली उतरवताना दिसला. कदाचित नवीन भाडेकरू असावा असा विचार करून ती पटकन खाली आली. तिने सासूबाईंना उठवलं. सुधाताई झोपलेल्या होत्या. त्यांना दुपारची झोपायची सवय होती. गुडघेदुखीमुळे त्या वरच्या मजल्यावर चढू शकत नसल्यामुळे खालच्या खोलीत त्या राहत होत्या. सुधाताईंना उठून बसवत मुक्तानं सांगितलं, चहा बनवत, ते लोक खूप थकलेले दिसत आहेत. मुक्ता बडबड करत स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने चहा आणि बिस्किटाचा ट्रे घेऊन टेबलावर ठेवला आणि स्वतःच्या खोलीकडे वळाली. तेव्हा सुधाताई म्हणाल्या, अगं कुठे निघालीस? नवीन भाडेकरू आहेत, भेटून तर घे त्यांना. मुक्ता थंड आवाजात म्हणाली, तुम्हीच भेटा त्यांना, मला खूप कामं आहे. पेपर चेक करून निकाल तयार करायचा आहे. भाडेकरू ठेवायचं ठरवलं तर त्यांची उठाठेव तुम्हीच करा हां आई, मला माफ करा. कोपऱ्यावरून हात जोडून मुक्ता अशा पद्धतीने बोलली की सुधाताईंना हसूच आलं. थोड्याच वेळात सरिताताई आल्या आणि ऋषिकेशला पाहून आनंदाने म्हणाल्या, अरे ताई आली नाही, तू एकटाच आलास? ऋषिकेश सरिताताईंना नमस्कार करत म्हणाला, आईची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती तिथेच राहिली आणि पुढच्या रविवारी तिला घेऊन ये, तोपर्यंत घर थोडं सेटही होईल. तुला तर माहितीच आहे तिला दम्याचा त्रास आहे. धूळ, माती आणि कलरमुळे तिला ॲलर्जी होईल म्हणून ती तिकडेच राहिली. सरिताताई म्हणाल्या, हो बरं केलंस, तिची तब्येत सांभाळायला हवी. ऋषिकेशचा स्वभाव खूपच संयमी आणि समंजस होता. वडिलांच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. वडिलांचे छत्र हरपले तेव्हा तो 11वीत शिकत होता आणि आई गृहिणी होती. ऋषिकेश ट्युशन घेत स्वतःचं शिक्षण चालू ठेवलं. त्याने अनेक प्रकारच्या श्रमाने तो फॉरेस्ट ऑफिसर झाला. आपल्या कष्टावर घर उभं केलं, लहान बहिणीचं लग्न केलं आणि जबाबदाऱ्या निभावत राहिला. आयुष्याच्या या धावपळीत स्वतःसाठी त्याला वेळच मिळाला नाही. सुखाने नांदायचं स्वप्न पाहण्याच्या आधीच ते तुटून गेलं, असं त्याचं मन कधी त्याला सांगत असायचं. आई मात्र अजूनही त्याच्या लग्नाची आस धरून होती. ती नेहमी म्हणायची, माझ्या मुलाला अशी पत्नी हवी जी त्याचं आयुष्य फुलवेल. ऋषिकेश मात्र आईचं बोलणं हसत हसत टाळायचा. माझं वय निघून गेलं आहे, आता लग्नाचा काही उपयोग नाही, असं तो स्वतःला समजवायचा. पण त्याची आई त्याला म्हणायची, मर्द आणि घोडा कधी म्हातारे होत नाही. ऋषिकेश या गोष्टींना महत्त्व देत नसायचा. तो स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं काम खूप जबाबदारीचं होतं. सतत फील्डवर जाणं आलंच. या सगळ्यात पत्नीला वेळ देणं त्याला अशक्यच वाटत असायचं. एकदा ऋषिकेश सुधाताईंना म्हणाला, काकू तुमची कामवाली बाई आमच्याकडे सकाळी पाठवू शकता का काम करायला? जोपर्यंत माझी आई येत नाही तोपर्यंत ती चहा नाश्ता बनवेल. सुधाताईंनी उत्तर दिलं, हो का नाही, ती 8 वाजता येते. मी पहिल्यांदा तुझ्या घरी पाठवून देते, पण तू चहा घेतलास का आज? जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत चहा नाश्ता आणि जेवण आमच्यासोबतच कर. ऋषिकेश म्हणाला, नको काकू, उगाच तुम्हाला त्रास का द्यायचा? तुम्ही फक्त तुमच्या मेडला पाठवून द्या. सुधाताई हसत म्हणाल्या, ठीक आहे, पण आज तरी चहा नाश्ता इथेच कर ना. तेवढ्यात मुक्ता स्कूलसाठी निघाली. ऋषिकेशला पाहून थोडी डचकली. ती बाहेर पडू लागली तेव्हा सुधाताईने तिला थांबवत विचारलं, अगं चहा नाश्ता न करता कुठे चालली आहेस? तुझा डबा तयार करून ठेवलाय. ती घाईत म्हणाली, मला उशीर होतोय, स्कूलमध्ये काहीतरी खाईन. मी आणि ती धावतच बाहेर गेली. का खाणार आहे बाहेर, जर सगळं तयार आहे तर? आणि जर तुला एवढाच उशीर होत असेल तर ऋषिकेशला तुला स्कूलमध्ये सोडवायला पाठवू का? हो ना ऋषिकेश, सुधाताई ऋषिकेशकडे पाहून म्हणाल्या. ऋषिकेश लगेच तयार झाला. हो काकू, मी सोडतो त्यांना. मात्र मुक्ता संतापून म्हणाली, मला कोणाची मदत नको आहे, मी स्वतः जाईन, आणि तडक गेटच्या बाहेर निघून गेली. सुधाताई ऋषिकेशला शांत करत म्हणाल्या, ऋषिकेश, वाईट वाटून घेऊ नकोस. मुक्ता मनाने वाईट नाही, परिस्थितीने तिला इतकं कठोर आणि फटकळ बनवलं आहे. माझी मुलगी तर खूप प्रेमळ आणि संयमी होती. सुधाताई बोलतच होत्या.
तेवढ्यात कामवाली आली. "आजच्या बेटा, आधी तुझं काम उरक, तुला ऑफिसलाही जायचं असेल, नाही का?" ऋषिकेश म्हणाला, "नाही काकू, ऑफिस तर आठवड्यानंतर आहे, पण घर व्यवस्थित लावायला वेळ लागेल." मग ऋषिकेश त्याच्या घरी निघून गेला. संध्याकाळी ऋषिकेश खाली आला तेव्हा सुधाताई आणि मुक्ता चहा घेत होत्या. सुधाताईंनी त्याच्यासाठी चहा आणला, तर मुक्ता सकाळच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसली होती. इतक्यात घड्याळाच्या ठोक्यांनी 6 वाजल्याचा संकेत दिला. मुक्ता अचानक गेटकडे धावत गेली. हे पाहून ऋषिकेशने सुधाताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, पण त्या शांत होत्या. जणू हे दृश्य त्यांच्यासाठी पहिलं नित्याचंच होतं. ऋषिकेश उठून मुक्ताच्या मागे जाणार तेवढ्यात सुधाताईंनी त्याला हाताने बसायला सांगितलं. परिसरात गंभीर शांतता पसरली होती. सुधाताईंच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. तर ऋषिकेशनेही अस्वस्थ होऊन गप्प बसला. सुमारे 10 मिनिटांनी मुक्ता ओरडत पाऊल टाकत आत आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा स्पष्ट होती. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली. ऋषिकेश निघून गेल्यानंतर मुक्ता स्वतःच्या खोलीत गेली. या अर्ध्या तासात कोणी एक शब्दही बोललं नाही. निसर्गही मानवी दुःखाची सोबत करत शांत झाला होता. पक्षी घरट्यात परत गेले होते आणि झाडांच्या फांद्याही गप्प होत्या. 2 दिवसांनी शनिवारी ऋषिकेश घरी आला आणि स्वयंपाकघरात शिरला. "काकू, खूप भूक लागली आहे. वास अफलातून येतोय. काय बनवले तुम्ही स्वयंपाकघरात?" शिरताच तो थबकला. समोर मुक्ता जेवण करत होती. "अरे तुम्ही?" ऋषिकेश थपकत म्हणाला. "मला वाटलं काकू आहेत." मागून सुधाताई म्हणाल्या, "तुला काय कळणार, माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते." मुक्ताने टेबलावर जेवण ठेवले आणि 3-4 मोठे डबे घेऊन बाहेर निघून गेली. ऋषिकेश काही न बोलता तिच्याकडे पाहतच राहिला. सुधाताईंनी सांगितलं, "प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मुक्ता स्वतः स्वयंपाक करून अनाथ आश्रमात ते घेऊन जाते. तिला फक्त देणं माहीत आहे. तिच्या दुःखाला कोणी समजून घेतलं नाही, पण ती मात्र सगळ्यांसाठी उभी राहते. खरं तर तिचं हृदय फार मोठं आहे." ऋषिकेश विचारात मग्न झाला. ऋषिकेश मुक्ताच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करत बसला. दुसऱ्या दिवशी मुक्ता 3 कप चहा बनवून बागेत बसली होती. सुधाताई गालातल्या गालात हसत तिला पाहत होत्या. त्यांना हसताना पाहून मुक्ता रागवून म्हणाली, "काय झालं, तुम्ही असं मला का बघत आहात? मी तुमच्या त्या लाडक्या भाडेकरूसाठी चहा घेऊन आले म्हणून तुम्ही मला असं बघताय?" जणू काही सुधाताई हसून म्हणाल्या, "नाही ग बाळा, मला खूप बरे वाटते. तू लोकांची काळजी घेतेस ते पाहून. छान वाटलं. पण ऋषिकेश त्याच्या खोलीत आहे, त्याला आज खूप ताप आला आहे. सुधाताईंच्या हातून चहा आणि बिस्किट त्याच्या खोलीत पाठव. मला वर जाऊन बघायला जमत नाही ग, नाहीतर मीच त्याला बघून आले असते." मुक्ता म्हणाली, "म्हणूनच आज दिसले नाहीत. मला वाटलं माझ्यामुळे खाली आले नसतील." रमाबाई सोबत मुक्ता वर गेली. तिला पाहून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला आणि उठून बसला. थकलेल्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आलं. तो म्हणाला, "अरे तुम्ही काय त्रास घेतलास?" मुक्ता म्हणाली, "त्रास कसला?" आणि त्याला चहा दिला. काही वेळ थांबल्यानंतर तिने रमाबाईला खोली व्यवस्थित करायला सांगितली, साफसफाई करायला सांगितली आणि ती खाली निघून गेली. ऋषिकेशला मुक्ताचं असं काळजी घेणं सुखकर वाटलं. नंतर 2-3 दिवसातच ऋषिकेश लवकरच बरा झाला आणि ऑफिसला जायला लागला. त्या घरातल्या लोकांना ऋषिकेशची सवय झाली होती. आता मुक्ता त्याच्या बोलण्याने किंवा उपस्थितीने सहज व्यक्त होत नव्हती. ती आता भडकतही नव्हती. उलट ती त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली होती. त्या दिवशी पुन्हा 6 वाजता घड्याळाचा ठोका पडला. मुक्ता नेहमीप्रमाणे गेटकडे धावली. आज ऋषिकेशने सुधाताईंना विचारलं, "काकू, वाईट वाटून घेऊ नका, पण मुक्ता रोज यावेळी कुठे जाते? मग एवढ्या उदास होऊन का परत येते? त्या नेहमी हरवलेल्या, दुःखी का असतात?" सुधाताईंनी भूतकाळाचे पडदे उलगडायला सुरुवात केली. "आमचं कुटुंब एकेकाळी खूप आनंदाने भरलेलं होतं. माझा एकुलता एक मुलगा आणि मुक्ता स्वतःच्या आवडीने त्याने लग्न केलं होतं." हे ऐकून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "काय, मुक्ता तुमची सून आहे, मुलगी नाही? म्हणजे ती तुमची मुलगी नाही का?" सुधाताई म्हणाल्या, "हो ऋषिकेश, मुक्ता माझी सून आहे, मुलगी नाही. ती माझ्या मुलाची पसंती होती, पण आता तीच मला सर्वात प्रिय आहे." सुरुवातीला मात्र तसं नव्हतं. माझा मुलगा मुक्ताशी लग्न करायला खूप विनवणी करत होता, पण मी तयार नव्हते. शेवटी त्यांनी कोर्टात लग्न केलं. मी सुरुवातीला खूप राग केला, पण मुक्ताचा हसतमुख स्वभाव सगळ्यांवरच प्रेम काळजी घेण्यासाठी प्रवृत्त झाले.
यामुळे माझा रागही दूर झाला. लग्नाच्या 3 वर्षाने आमच्या घरी एका लहानग्या पाहुण्याचा जन्म झाला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. कदाचित माझ्याच नजरेने आमच्या आनंदाला दृष्ट लागली बघ. पिऊच्या निरागस चाळे, तिचं बोबडं बोलणं, खळखळून हसणं, सगळं घर आनंदाने भरून गेलं. पण तीच पिऊ एक दिवस आम्हाला सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नाही रे. दसऱ्याच्या त्या संध्याकाळी अनिरुद्ध पिऊला घेऊन रामधन पाहायला गेला होता. घरी परत येत असताना अपघात झाला. त्या दिवशी माझी तब्येत बिघडल्यामुळे मुक्ता माझ्यासोबत घरी राहिली होती. माझ्या नवऱ्याची पण तब्येत काहीशी बरी नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी केली होती. BP आणि शुगर तर त्यांना फार पूर्वीपासून होते आणि ते TV वर रावणधन पाहत होते. अचानक TV वर बॉम्बस्फोट भगदाड पडल्याची बातमी आली. आम्ही ऋषिकेशला फोन लावला, अनिरुद्धला फोन लावला, पण तो फोन उचलत नव्हता. काहीतरी अपघात घडला असा संशय माझ्या मनात घर करू लागला. मी नवऱ्याला सांगू लागले की हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. त्याचवेळी शेजारी राहणारा अनिरुद्धचा मित्र आला आणि माझ्या नवऱ्याला देखील या घटनेची माहिती मिळाली. म्हणून तो पण अनिरुद्धच्या मित्रांबरोबर घरातून बाहेर गेला. घटनास्थळी पोहोचल्यावर जे पाहिलं ते शब्दात सांगता येण्यासारखं नव्हतं. मृत शरीरांचा ढिगारा पडला होता. त्यात लहान मूल आणि महिलांची संख्या खूप जास्त होती. शोध घेत असताना पिहू बोलता बोलता सुधाताई मोठ्याने रडू लागल्या. ऋषिकेश उठून त्यांच्या जवळ गेला, त्यांचं सांत्वन केलं आणि शांत करत पुढे काय घडलं ते ऐकण्यासाठी थांबला. सुधाताईने स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, माझी नात तर मृत मिळाली, पण अनिरुद्धचा काही पत्ता लागला नाही. आम्ही सगळीकडे शोध घेतलं, सगळे हॉस्पिटल्स सगळीकडे जाऊन पाहिलं, पण त्याचं कुठेही बॉडी सापडली नाही. पोलिसांनी सांगितलं की बॉम्ब फुटल्यामुळे काही लोक दूर जाऊन पडले आणि त्यांचा चेहरा ओळखण्यासारखा राहिलाच नाही. माझा मुलगा त्यांच्यामध्ये असू शकतो, पण त्याबद्दल आजपर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही. तरुण मुलगा आणि लहान पिऊच्या मृत्यूची बातमी माझे पती सहन करू शकले नाही. ते सुद्धा 1 वर्षाच्या आत आम्हाला सोडून गेले. मुक्ता अजूनही इतके दिवस झाले तरी अजूनही अनिरुद्धची वाट पाहत आहे. रोज 6 वाजता ती गेटच्या बाहेर धावत जाते. असे वाटते की आज अनिरुद्ध नक्कीच येईल. याच्या शोकात, दुःखामध्ये ती जणू उभी राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य थांबलंय. अनाथ आश्रमातल्या मुलांना खायला घालून ती आपल्या मुलीच्या आत्म्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. माहिती नाही तो दिवस कधी येईल की ती अनिरुद्धच्या आठवणी विसरून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करेल. तेवढ्यात थकलेल्या पावलाने मुक्ताने हळूच खुर्ची स्वाधीन केलं, पण आज वातावरणात पुन्हा शांत होतं. अचानक ऋषिकेश उठला आणि सुधाताईंच्या पायाजवळ बसून म्हणाला, काकू, जर तुम्ही परवानगी दिली आणि मुक्ता योग्य समजेल तर मी तिला लग्नासाठी विचारू इच्छित आहे. आज किंवा उद्या माझी आई आणि बहीण येणार आहेत आणि मला माहिती आहे त्यांनाही होकार द्यायला काही अडचण येणार नाही. हे ऐकून मुक्ता थक्क झाली आणि ऋषिकेश आणि सुधाताई दोघे आशेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले. मुक्ता काहीच बोलली नाही आणि उठून निघाली. त्याचवेळी बाहेरून आवाज आला, आज किंवा उद्या नाही दादा, आम्ही तर आलो आहोत. हा आवाज ऋषिकेशच्या बहिणीचा होता. अरे, तुम्ही अचानक सांगितलं असतं तर मी तुम्हाला घ्यायला आलो असतो ना रे. तुम्हाला सांगितलं असतं तर आम्हाला एवढं सुंदर सरप्राईज कसं मिळालं असतं. ऋषिकेशच्या आईने एक प्रेमळ नजर मुक्तावर टाकली आणि म्हणाल्या, आल्या आल्या तिच्या डोक्यावर हात फिरून म्हणाली, जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तर मी स्वतःला खूपच नशीबवान समजेल. जेव्हा ऋषिकेश फोनवर बोलत असतो तेव्हा तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो. तू आम्हाला खूप आवडली आहेस. तू माझी सून बनणार का? मग त्याने घाई न बोलता मान खाली घातली आणि आपल्या खोलीतून निघून गेला. सुधाताई ऋषिकेशच्या आईच्या गळ्यात पडून म्हणाल्या, माझी मुलगी, हो नक्कीच, म्हणजे पूर्ण आशा आहे. जर तिला नकार द्यायचा असता तर ती पटकन नाही म्हणाली असती. अचानक हा विषय निघाल्यामुळे ती शांत झाली आहे. खूप वर्षानंतर आज मुक्ताला सुखाची झोप लागली होती. स्वप्नात तिने पाहिलं की तिच्या खिडकीतून एक आशेचा किरण येत आहे. त्याच्यावर बसून अनिरुद्ध तिच्या खोलीत येत आहे आणि तिच्या कानात म्हणतो, मुक्ता, या नात्याला हो म्हण आणि पुढे जा. मी तुझा गेलेला भूतकाळ आहे आणि तुझं वर्तमान तुझ्यापुढे हात पसरून उभा आहे. त्याचा स्वीकार कर. तेव्हा अचानक तिची झोप मोडली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 5 वाजले होते. ती धावत खाली आली आणि सुधाताईंच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागली. सुधाताईंनी घाबरून दरवाजा उघडला.
तेव्हा मुक्ता त्यांच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागली. काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस का? आई, आज मला मनसोक्त रडू द्या. खूप वेळ रडल्यानंतर मुक्ता शांत झाली. तेव्हा सुधाताईंनी धैर्याने तिच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या. मग थोड्या वेळ शांत झाल्यावर मुक्ता म्हणाली, आई, आज अनिरुद्ध माझ्या स्वप्नात आला होता. मला म्हणाले की मी त्यांना विसरून माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी, वाटचाल करावी. आई, तुम्हीच सांगा मी काय करू? सुधाताईंनी हसून उत्तर दिलं, मुक्ता, तो बरोबर बोलत आहे. तू त्याचं ऐक. हे बघ मुक्ता, आता अनिरुद्धला पण हेच हवं आहे. तू त्याला विसरून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. आयुष्य एकट्याने काढायचं नसतं बाळा. मी आज आहे, उद्या नाही. तू तुझं एवढं मोठं आयुष्य एकटी कशी काढणार आहेस? ऋषिकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे. खरं सांगू, तुझ्या विधानामुळे मी काही बोलले नाही, पण माझी पण इच्छा होती. माझ्या भीतीमुळे मी एवढी घाबरणाऱ्यासारखी दिसते. काही मुक्ता चिडून म्हणाली, नाही ग, तू तर माझी लाडकी मुलगी आहेस, सुनबाई आहेस. असं म्हणून सुधाताईंनी मुक्ताला आपल्या गळ्याशी घट्ट धरलं. तेव्हा मुक्ता म्हणाली, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही तुमच्या भाडेकरूंना सांगा काय म्हणतील. भाडेकरू तो तुझा होणारा नवरा आहे आणि माझा मुलगा. खबरदार जर माझ्या मुलाबद्दल तोंडातून असे शब्द काढलेस तर. अच्छा बाबा, नाही काढणार असं काही, पण तुमच्या मुलाला माझ्या सगळ्या अटी सांगा, तेव्हाच मी या लग्नाला तयार होईल. ठीक आहे, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, सुधाताईंनी हसून सांगितलं. तेव्हा मुक्ताची नजर बाहेर उभे असलेल्या ऋषिकेशवर पडली. तुम्ही कधी आता आला? लपून लपून आमचं बोलणं ऐकत होतात आणि एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही इथे काय करत होतात? ऋषिकेश हसत म्हणाला, माझी दाजी येत आहे, मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर जात आहे. तुम्ही तुमच्या हाताने मला 1 कप चहा बनवून द्याल का? तेव्हा मुक्ता लाजून स्वयंपाकघरात निघून गेली. ऋषिकेशने आज पहिल्यांदा तिला हसताना पाहिलं होतं. तेव्हा सुधाताई हसून म्हणाल्या, बाळा, तू तर माझी इच्छा पूर्ण केलीस. आज कितीतरी वर्षानंतर मी माझ्या मुलीला रडताना आणि हसताना पाहिलं. थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून ऋषिकेश आणि मुक्ताचं लग्न लावून दिलं. सुधाताईंनी ऋषिकेशच्या आईला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं, म्हणजे त्यांचा पण वेळ जाऊ शकेल. मुक्ता आता आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पुढे जात असताना तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद येऊ लागला. तिला पाहून आज सुधाताईही खूप आनंदी होत्या. आज त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. एका कोमेजलेल्या फुलाला आज त्यांनी पुनर्जन्म दिला होता. म्हणूनच त्या खूप खुश होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.